यंदा दत्त जयंतीला जुळून येतोय शुभयोग. जाणून घ्या तारीख, तिथी अन पूजाविधी. 21 नोव्हेंबरला मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. हा महिना श्रावण महिन्यासारखाच अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. या महिन्याच्या पौर्णिमेला देखील खास महत्त्व आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येणारी ही पौर्णिमा दत्त जयंती म्हणून साजरी केली जाते. महाराष्ट्रात सगळीकडेच हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. यंदाच्या दत्त जयंतीला मात्र विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी विशेष योग्य जुळून आला आहे. हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक वार एका देवाला अर्पण केला आहे. त्या दिवशी प्रत्येक देवाची पूजा अर्चा आणि आराधना केली जाते. गुरुवार हा दिवस दत्तगुरू आणि दत्तावतारांचे पूजन, नामस्मरण, उपासना यांसाठी समर्पित मानला जातो. त्यामुळे गुरुवारी दत्त जयंती येणे हा योग अनन्यसाधारण आणि अतिशय शुभ पुण्य फलदायी मानला गेला आहे. चला तर मग जाणून घेऊया यावर्षीची दत्त जयंतीची तारीख आणि पूजाविधी आणि शुभ मुहूर्त. यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा गुरुवारी म्हणजेच 4 डिसेंबरला येणार आहे. त्यामुळे त्या दिवशी हा सोहळा साजरा केला जाईल. दत्तगुरूंचा जन्म संध्याकाळीही परदोष काळात झाला आहे. त्यामुळे दत्त जयंतीचा कार्यक्रम दत्ताचा पाळणा संध्याकाळी हलवून साजरा केला जाईल. मार्गशीर्ष पौर्णिमा प्रारंभ 4 डिसेंबर सकाळी 8:38. मार्गशीर्ष पौर्णिमा समाप्ती 5 डिसेंबर सकाळी 4:44. उदय तिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा 4 डिसेंबरला येणार असल्याने दत्त जयंतीचा उत्सव गुरुवार 4 डिसेंबर रोजी साजरा केला जाईल. दत्त जयंतीच्या दिवशी पहाटे उठून स्नान करावे. त्यानंतर दत्ताच्या प्रतिमा किंवा छायाचित्र यांची पूजा करावी. पूजेदरम्यान मूर्तीचा अभिषेक करून अष्टगंध लावावा आणि हार फुले अर्पण करावीत. धूप, अगरबत्ती व शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. त्यानंतर दत्ताचे नामस्मरण करावे. दत्तबावनी, गुरुचरित्रातील 16 व 18 अध्याय वाचावेत. तसेच गुरुलीलामृत व स्वामीचरित्र सारामृत हे दत्त संप्रदायातील ग्रंथ वाचावेत. पूजा पूर्ण झाल्यावर आरती करून प्रसाद वाटावा. नैवेद्यासाठी दत्तगुरूंना पुरणपोळी अर्पण करावी किंवा पिवळी मिठाई व फळे अर्पण करू शकता. दत्त जयंतीच्या निमित्ताने अनेक भक्त गुरुचरित्राचे पारायण करतात. हे पारायण साधारणपणे दत्त जयंतीच्या 7 दिवस आधी सुरू होते आणि पौर्णिमेला म्हणजेच दत्त जयंतीच्या दिवशी संपते. या काळात भाविक नियमांचे पालन करून 7 दिवसांचे पारायण पूर्ण करतात. पारायणाच्या समाप्तीच्या दिवशी घरात विवाहित जोडप्याला आमंत्रित करून त्यांना भोजन देतात. तसेच गायीला नैवेद्य अर्पण करतात आणि ब्राह्मणाला भोजनासह दक्षिणा देतात. याशिवाय दत्त मंदिरात जाऊन त्या दिवशी अन्नदानही करता येते. अशा रीतीने दत्त जयंतीचे पारायण पार पाडले जाते. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.